ठरलं तर मग या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो, तुम्हाला मला त्या आश्रमाचा तपास करण्यासाठी 1 दिवस द्यावा लागेल. कारण हा तुम्ही जो स्टे उठवताय त्याआधी हा 1 दिवस तुम्हाला द्यावाच लागेल आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला माझ्यासोबत त्या आश्रमातली खडा न खडा माहिती असलेली एखादी व्यक्ती म्हणजे सायली सुभेदार हिला सुद्धा माझ्यासोबत तिकडे येण्याची परवानगी द्यावीच लागेल. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे कायदा म्हणतोय. कारण कोणताही क्राईम सीन पाडायच्या आधी त्याची कसून तपासणी करणं हे गरजेचं आहे. हा कायद्याचा नियम आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही मला ही परवानगी नाकारू शकत नाही. असं म्हणत पॉइंट टू पॉइंट अर्जुन आपलं बोलणं ठेवत असल्यामुळे किंवा लॉमधले सगळे अगदी क्लॉज व्यवस्थित सांगत असल्यामुळे जज साहेबांना सुद्धा आता या सगळ्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा नकार देणं हे खूप कठीण जातं. इकडे आता महिपत सांगत असतो साक्षीला, काय चाललंय काय ह्याचं? म्हणजे हा अर्जुन सुभेदार उगाचच सगळा टाइमपास करत बसलाय, मला तर ह्याचं काही कळतच नाहीये. यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते, अण्णा शांत बसा तुम्ही. मग आता तोपर्यंत अर्जुन आपलं सगळं क्लोजिंग स्टेटमेंट देतो आणि क्लोजिंग स्टेटमेंट दिल्यानंतर मग अर्जुन आपल्या जागेवरती येऊन बसल्यावरती जज साहेब म्हणतात, परमिशन ग्रँटेड. आता जज साहेबांना ही परमिशन न देण्या म्हणजे देण्या वाचून काही पर्यायच उरलेला नसतो. कारण किती काही झालं तरी लॉनुसार ही परमिशन देणं गरजेचं असतं. त्यामुळे महिपतचे पैसे खाल्ले असले नसले काहीही असलं तरी कोर्टात योग्य तेच करायला लागणार असतं आणि हुशार अर्जुनने हे पकडलेलं असतं. त्यामुळे जज साहेब परमिशन देतात, पण त्यात पण आपला क्लॉज टाकतातच आणि जज साहेब म्हणतात, मी तुम्हाला परमिशन देतोय पण फक्त 9 ते 3 या वेळेचीच. 9 ते 3 या वेळेत तुम्ही आश्रमात जायचं आणि त्या आश्रमामध्ये जी काही तुम्हाला तपासणी करायची आहे ती करायची. पण या तपासणीमध्ये जर काही मिळालं नाही तर कोणत्याही प्रकारची पुढची परवानगी तुम्हाला दिली जाणार नाही आणि मग हे आश्रम पाडायची परवानगी महिपत शिकरे यांना दिली जाईल. असं आपण एक क्लॉज टाकून आता मात्र जज साहेब अर्जुनला पूर्ण कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी दुसऱ्या दिवशी असा काही पुरावा मिळणार असतो की ज्याच्यामुळे महिपतची सगळी तणतणणार असते. इकडे आता मधुभाऊ हे ऐकतात आणि मधुभाऊ कुठेतरी थोडेसे निराश होतात. जे 1.5 वर्षामध्ये आता इतके पुरावे सापडले नाही ते पुरावे 1.5 वर्षात न सापडलेले 9 ते 3 या एवढ्याच वेळेमध्ये कसे काय सापडणार? मधुभाऊंना खूपच वाईट वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये आता कोर्टाकडून परमिशन मिळाल्यामुळे अर्जुन मात्र खूप कॉन्फिडंट असतो की त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीतरी पुरावा सापडणार आणि कोर्टाची सुनवाई संपते आणि कोर्ट आता खारिज केलं जातं. त्यानंतर मग मात्र मधुभाऊंना पुन्हा एकदा जेलमध्ये नेण्यासाठी बाहेर काढत असताना इकडे सायली मधुभाऊंच्या समोर येते. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, ज्या आश्रमामध्ये तू लहानाची मोठी झालीस, ज्या आश्रमामध्ये आपली सगळी चिल्ली पिल्ली मोठी झाली, खरंच ते आश्रम आपल्या हातातून निघून जाणार का? यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, आपण उद्याचा वेळ घेतलाय ना, हा वेळ त्याच कारणासाठी घेतलेला आहे की आपल्याला या सगळ्यामध्ये छानपैकी आता पुरावा शोधता येणार. तुम्ही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मी पुरावा शोधेन आणि आपलं आश्रम पाडण्यापासून वाचवणार आहे. यावरती सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही कोणत्याही प्रकारे हे आश्रम पडू देणार नाही. उद्या आपल्याकडे 9 ते 3 इतका वेळ आहे आणि या वेळामध्ये आपण या सगळ्यामध्ये पुरावे शोधायचे आहेत. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, गेली 3 वर्ष आपण या सगळ्यामध्ये पुरावे शोधतोय. जे गेल्या 3 वर्षामध्ये जमलं नाही ते उद्याच्या 9 ते 3 या वेळेत जमेल का? असं म्हणत मधुभाऊंनी एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारलेला असतो. मधुभाऊंच्या या प्रश्नाचं उत्तर न सायलीकडे असतं ना अर्जुनकडे असतं आणि मधुभाऊ शांतच बसतात. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, तू जे गप्प बसलेस ना त्यामुळे मला समजले की तुझ्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाहीये आणि काय भवितव्य आहे हे मला समजले. साऊ बाळा, तू एक काम करशील का? म्हणजे ना माझ्यासाठी तू उद्या चाललेली आहेस ना आश्रमामध्ये, तर माझं एक काम करशील का? सायली म्हणते, काय बोलताय मधुभाऊ तुम्ही? यावरती मधुभाऊ म्हणतात, माझं एवढंच एक काम कर की तू या सगळ्यामध्ये मला ना आश्रमाचे फोटो काढून आणशील का? काना कोपऱ्या या सगळ्यांचे फोटो काढून आण.
कारण या सगळ्यामध्ये मला माझं आश्रम तुटल्यावरती पुन्हा पाहायला मिळणार नाही. मधुभाऊंनी जवळजवळ मनाची तयारीच केलेली असते की या सगळ्यामध्ये हे आश्रम पडणारच आहे आणि उद्या 9 ते 3 या वेळेमध्ये सायलीला काही पुरावे सापडणार नाहीत, अशी मधुभाऊंची मनाची तयारी झालेली असताना मधुभाऊ म्हणतात, तू ना ज्या कोपऱ्यामध्ये बसून विणकाम करायचीस, माहिती आहे ना, तू ज्या कोपऱ्यामध्ये बसून आता विणकाम करायचीस त्या कोपऱ्याचा फोटो काढून आण. कुसुम जिकडे वाळवण वाळत घालायची त्या कोपऱ्याचा फोटो काढून आण. ज्या ठिकाणी माझी चिल्ली पिल्ली म्हणजे खेळून आली ना की पायऱ्यांवरती दमून भागून बसायची त्या पायऱ्यांचा फोटो काढून आण. असं म्हणत मधुभाऊ खूपच भावूक झालेले असतात आणि ते आता आपला आश्रम 100% पडणारच या मतावरती जवळजवळ ठाम होऊन आता सगळे फोटो किमान शेवटचे फोटो तरी पाहायला मिळावे अशा अपेक्षेने आता इकडे सायलीला सांगत असतात. सायली सांगत असते, मधुभाऊ कशाला तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? अहो ऐका मधुभाऊ, मी तुम्हाला सांगते ना, आपल्या आश्रमाला काही नाही होणार. जे गेल्या 1.5 वर्षात नाही घडलं काय माहिती ते उद्या आपल्याला मिळेल. अर्जुन म्हणतो, हो ना मधुभाऊ, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. 1.5 वर्ष पोलिसांनी तपासणी केली होती, पण आता आता मी तपासणी करणार आहे आणि काय माहिती आपल्याला नक्कीच काहीतरी हाती लागेल. पण मधुभाऊंनी पूर्णपणे हार मानलेली असते, कारण 1.5 वर्षामध्ये न मिळालेला पुरावा आत्ता मिळेल याच्यावर त्यांचा पूर्णपणे विश्वासच नसतो. आणि त्यानंतर मधुभाऊ सरेंडर करतात आणि ते म्हणतात, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये हा दिवस बघण्याच्या पेक्षा ना मी मरून गेलो असतो तर बरं. इतकंच कशाला, हा सगळा केसचा जो प्रकार चाललाय ना, तर विलासच्या केसचा खुनाचा आरोप मी स्वतःवरती घेतो आणि स्वतःला संपवतो. हे आश्रम पडणं, हे असे डावपेच खेळणं, हे बघण्यापेक्षा हे बरं आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो, मधुभाऊ कितीही फ्रस्ट्रेट झालात ना तरी तुम्ही या सगळ्यामध्ये असं बोलायचं नाहीये, तुम्ही हार मानायची नाहीये. यावरती सायली म्हणते, नाही नाही मधुभाऊ हार मानणाऱ्यातले नाही आहेत, कारण मधुभाऊंनीच आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे की रडायचं नाही तर लढायचं. त्यामुळे मधुभाऊ सुद्धा रडणार नाहीत तर लढणार आहेत आणि या लढण्यासाठी मधुभाऊंच्या सोबत आपण सगळे आहोत. मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असं म्हणत अर्जुन, सायली, चैतन्य सगळेच जण मधुभाऊंना फुल सपोर्ट करत असतात आणि काहीही झालं तरी आम्ही तुम्हाला आश्रम पाडू देणार नाही असं म्हणत मधुभाऊंना लढायची उमेद देतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे. काय माहिती जे गेल्या 1.5 वर्षात नाही झालं तो चमत्कार उद्याच्या दिवसात नक्कीच होऊ शकतो आणि याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. जरी अर्जुनने याच्यावरती विश्वास दाखवला असला तरी मधुभाऊ काही विश्वास ठेवायला तयार नसतात. पूर्णपणे खचलेले मधुभाऊ पुन्हा एकदा आपल्या जेलमध्ये निघून जातात. अर्जुन आणि सायली आता मात्र या विषयावरती बोलत असताना कुसुम म्हणते, म्हणजे मी ऐकलं अर्जुन सर की कोर्टाने तुम्हाला आणि सायलीला दोघांनाच या आश्रमात जाण्याची परवानगी दिलेली आहे. पण मी एक बोलू का, जर मी तुमच्यासोबत आले तर चालेल का? मला सुद्धा तुमच्यासोबत तुम्ही घेऊन जाऊ शकता का? यावरती अर्जुन म्हणतो, कुसुमताई सॉरी, म्हणजे खरं सांगू का, तर कोर्टाने ज्यांना परवानगी दिली ना त्याच व्यक्ती फक्त आणि फक्त आश्रमात जाऊ शकतात. तुम्ही नाही ना येऊ शकत. यावरती सायली म्हणते, कुसुमताई तू काळजी करू नकोस, मी एक काम करेन, मी तिथे जे काही अपडेट्स होतील ना ते सगळे अपडेट्स तुला देत राहीन. तू कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिथे जे जे काही मला समजेल ना ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. असं म्हणत सायली आता कुसुमला समजवत असते आणि अर्जुन पण समजवत असतो की कोर्टाने परवानगी दिलेलीच व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकतात, तुम्ही नाही येऊ शकत. कुसुमचा थोडासा हिरमोड होतो, पण सायली तिला समजावते की कुसुमताई मी तुला सगळे अपडेट्स देईन. असं म्हणत सायली, कुसुम, अर्जुन, चैतन्य हे कोर्टाच्या बाहेर येतात आणि उद्याच्या दिवशी काय काय करायचं हे सगळी आता चर्चा चालू असताना तिकडे आता महिपत आणि साक्षी येतात. महिपत आणि साक्षी आल्यावरती साक्षी चैतन्यकडे पाहते, चैतन्य साक्षीकडे पाहतो. आता साक्षीने जरी चैतन्याला फसवलेलं असलं तरी चैतन्याचं साक्षीवरती मनापासून प्रेम असतं. त्यामुळे कुठेतरी चैतन्य भावूक होतो आणि आपल्याला फसवणूक दिलेल्या या सगळ्या गोष्टीचा विचार करत राहतो. तोपर्यंत मग मात्र महिपत म्हणतो, काय बोलायचंय काय तुम्हाला? म्हणजे कोर्टामध्ये हे असा वेळ घेऊन तुम्हाला काही मिळणार आहे का? उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवताय आणि तुम्ही
म्हणजे होणारे पण न झालेले जावई बापू, काय तुमचं आमच्या मुलीसोबत प्रेमाचं नाटक केलं, आमच्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न केलात, कसला काय उपयोग झालाय? नाही ना. म्हणजे तुम्ही फक्त फसवायचीच कामं करताय आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? असं म्हणत तो मुद्दाम चैतन्यच्या ज्या दुखऱ्या आठवणी असतात, ज्या आठवणीवर चैतन्यने पूर्णपणे आता फुंकर घालून त्याची गप्प बसवलेल्या असतात, त्या आठवणी जाग्या करत चैतन्याला उगाचच त्रास देण्याचं काम महिपती करत असतो. त्यावरती आता इकडे साक्षी म्हणते, हो की, म्हणजे कसं आहे ना, ज्या इकडे 1.5 वर्षामध्ये तुम्हाला आश्रमामध्ये एक फुटका पुरावा नाही सापडला, त्या 1.5 वर्षात पुरावा नाही सापडला, तो पुरावा उद्या 9 ते 3 शोधायला तुम्ही चाललेला आहात. सिरियसली, म्हणजे इतकं मूर्ख कोणी असू शकतं का? यावरती आता इकडे महिपत म्हणतो, साक्षी, अगं या मूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये. आपण एक काम करूया का, या सगळ्यामध्ये आपण निघूया. आपल्याला आपल्या आश्रमाचा ताबा घ्यायचा आहे की नाही? यावरती अर्जुन म्हणतो, उद्या 3 वाजेपर्यंत सिच्युएशन अशी काही बदललेली असेल ना, की हे आश्रम तुझ्या हातातून निघून गेला असेल, याची मला खात्री आहे. आतापर्यंत पोलिसांनी तपास केला, पण उद्या अर्जुन सुभेदार तपास करणार आहे. वेळ जरी कमी असला तरी महिपत शिकरे, तुला मी गॅरंटीने सांगू इच्छितो की उद्यापासून तुझी वाईट वेळ चालू होणार आहे आणि आश्रम मामच्या ताब्यात येणार आहे. असा काहीतरी चमत्कार नक्कीच घडणार. असं म्हणत इकडे आता अर्जुनने महिपत आणि साक्षी यांना चॅलेंज दिलेलं असतं आणि अर्जुन चॅलेंज देऊन निघून जातो. अर्जुनने चॅलेंज देऊन निघून गेल्यावरती आतापर्यंत एकदम कॉन्फिडंट असणारे महिपत आणि साक्षी कुठेतरी हादरतात आणि साक्षी म्हणते, अण्णा काय हो, म्हणजे हा इतका तोंडावरती पडलाय तरी ह्याचा माज काही कमी नाही. बघा तरी किती माज करत हा फिरतोय ते. मला तर काही कळत नाही कुठच्या जीवावरती याचा इतका माज आहे. यावरती महिपत म्हणतो, जाऊ दे ना, उद्या तोंडावरती पडला ना की सगळं सगळं त्याला समजेल. असं म्हणत महिपत आता मात्र तोंडावरती तो पडणार या गोष्टीवरती ठाम असतो. पण अर्जुन पण त्या गोष्टीवरती ठाम असतो की कितीही काही झालं तरी उद्या काहीतरी चमत्कार होऊन मला या सगळ्यामध्ये पुरावे सापडणारच. आता उद्या खरं बघण्याची गोष्ट असते, कुणाची जीत होणार असते आणि कुणाची या सगळ्यामध्ये हार होणार असते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन घरी का नाही आला म्हणून सगळेजण चिंतेत असतात. अर्जुनला अजून वाट पाहून पाहून पूर्णाजीला पण जरा त्रास होत असतो. कुठे राहिला असेल अर्जुन? अश्विन, अर्जुनचा काही फोन आला होता का? काय झालं? यावरती अश्विन म्हणतो, काळजी करू नकोस, कोर्ट आटपलेलं आहे आणि कोर्टाचं ती केसचं हिअरिंग बंद झालंय, तू येईलच इतक्यात, तू नको काळजी करू. असं म्हणत अश्विन आणि बाकी सगळे घरचे आता वाट पाहत असताना अर्जुन तिकडे येतोच. अर्जुन आल्यावरती इकडे आता पूर्णाजी म्हणते, काय रे, काय झालंय? तुझा चेहरा इतका का पडलेला? यावरती नालायक आता इकडे अस्मिता म्हणते, काय झालं रे, आश्रम गेलं का तुमच्या हातातून? म्हणजे ही केस पूर्णपणे हारलात की काय तुम्ही? असं म्हणत अस्मिता मुद्दाम सायली आणि अर्जुन यांचा मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन म्हणतो, नाही, असं काहीही घडलेलं नाहीये. आश्रम अजूनही आपल्याच ताब्यामध्ये आहे, म्हणजे उद्याची आम्हाला वेळ मिळालेली आहे. असं म्हणत अर्जुन जो काही प्रकार घडलेला आहे तिकडे तो सगळा प्रकार आता मात्र सांगायला लागतो. कशा पद्धतीने महिपती आणि साक्षी या दोघांनी आश्रम पूर्णपणे पाडण्याचा जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन अर्जुनने कोर्टामध्ये कशा पद्धतीने जज साहेबांच्या मदतीने हाणून काढला हे सुद्धा सांगितलं आणि जज साहेब कशा पद्धतीने महिपत शिगरे यांच्यासोबत त्यांचं साटलोट आहे हे पण सांगत अर्जुन म्हणतो, मी कोर्टामध्ये अशी काही दलील पेश केली की ज्याच्यामुळे जज साहेबांनी जरी महिपत शिकरे यांच्याकडून पैसे घेतले असले ना तरी सुद्धा त्यांना महिपत शिकरेच्या विरोधात म्हणजेच उद्यासाठी आम्हाला 9 ते 3 हा वेळ मिळालेला आहे. 9 ते 3 या वेळामध्ये आम्ही आता तिकडे आश्रमात जाऊन पुरावे शोधणार. यावरती कल्पना म्हणते, पण अर्जुन, अरे जे पुरावे पोलीस गेले 1-1.5 वर्ष शोधतायत त्यांना काहीही पुरावे सापडले नाही. उद्याचा वेळ कमी नाहीये तुम्हाला पुरावे शोधायला? सायली म्हणते, हो आई, उद्याचा वेळ जरी कमी असला आम्हाला पुरावे शोधायला तरी कुठेतरी मनाला खात्री आहे की सत्याचा विजय होणार आणि 1.5 वर्षात जे काही घडलं नाही ना ते आत्ता कुठेतरी घडणार. अर्जुन म्हणतो, हो, कारण ना ही एक लास्ट होप आहे आपल्याकडे. या 6 ते म्हणजे 9 ते 3 या वेळेमध्ये आपल्याला या इतक्याच वेळेमध्ये म्हणजे फक्त 6 तास असतील आपल्या हातामध्ये. या 6 तासामध्ये आम्हाला पुरावा शोधायलाच लागणार आहे
आणि पुरावा तो सापडणारच. यावरती सायली सांगते हो, आणि हे सापडल्यावरती मगच आम्ही या सगळ्यामध्ये ही केस पुढे नेऊ शकतो. नाहीतर जर हे पुरावा सापडला नाही तर कोर्टामध्ये महिपत शिगरे यांच्याकडे ही आता पूर्णपणे आश्रमाची इमारत जाणार आणि ती पाडण्याची परवानगी पण जाणार. त्यामुळे काहीही करून जीवाचं रान करून उद्याचा एकच दिवस आहे आणि या सगळ्यात सगळं व्हायलाच पाहिजे. यावरती कल्पना म्हणते, सायली तू काळजी करू नकोस. मला माहितीये हा वेळ कमी आहे. मला माहितीये याच्यामध्ये होप्स पण कमी आहेत. पण मला ही पण खात्री आहे की देवी आई तुझ्या पाठीशी ठाम उभी आहे आणि सत्याचा विजय हा होतोच. किती काही झालं तरी सत्याचा विजय हा होणारच आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांनाही न्याय मिळणार, तुमच्या आश्रमाला न्याय मिळणार. असं म्हणत आता इकडे कल्पना सायलीसाठी प्रार्थना करते आणि तिला उमेद देत असते की काहीही झालं तरी उद्या तुम्हाला पुरावा मिळणार आणि तुम्ही जिंकणार. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते हो, कारण खोटं कितीही हे असलं ना तरी ते जास्त काळ टिकत नाही, सत्याची जीत ही होतेच. असं म्हणत दोघीही जणी आणि घरातले सगळे अस्मिता सोडून सायली आणि अर्जुनला मोटिवेट करत असतात की उद्याच्या दिवशी तुम्हाला काहीतरी पुरावा सापडणार. आता इकडे जी गोष्ट घडणार असते ती सगळ्यात महत्वाची असते. इकडे आता साक्षी प्रियाला कॉल करते. प्रियाला कॉल करून साक्षी कोर्टामध्ये घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगते आणि साक्षी प्रियाला सांगते त्या अर्जुनने उद्यासाठी पुरावा शोधण्यासाठी वेळ मागून घेतलेला आहे. हे ऐकल्यावरती प्रिया आता चिडते आणि कसं काय शक्य आहे, अर्जुनने कशासाठी हे सगळं घेतलंय आणि तू इतकी निवांत कशी आहेस? जर उद्या तिकडे गेल्यावरती अर्जुनच्या हातामध्ये काही सापडलं तर? अगं असं काय करतेस साक्षी, या सगळ्यामध्ये आपण अडकू ना. त्यावरती साक्षी म्हणते, अगं 1.5 वर्षभर पोलीस जे शोधतायत ते त्यांना सापडलं नाही, या अर्जुनला 6 तासात काय सापडणार आहे? करू दे, हे 6 तास संपल्यावरती हा स्टे उठणारच आहे, ती बिल्डिंग जमीनदोस्त होणारच आहे. मग ना पुरावा न केस न काय, आणि तो मधुभाऊ जेलमध्ये अडकेल आणि मी निवांत राहीन. यावरती पुन्हा एकदा साक्षी म्हणते, काय ग प्रिया, तू तिथले सगळे पुरावे नष्ट केले होतेस ना? कोणताही पुरावा बाकी ठेवला नव्हतास ना? प्रिया विचारात पडते. आता 1.5 वर्षापूर्वीच प्रियाला काही आठवत नसतं म्हणून रिकॉल करण्यासाठी ती म्हणते, हो बघ, म्हणजे निघतानाच मी सायलीचे गाठोडं घेऊन आले होते. आणि असं म्हणत असतानाच मागून प्रतिमा येते आणि प्रतिमा तिचा एकच शब्द म्हणजे ऐकते की सायलीचं गाठोडं. आता सायलीचं गाठोडं म्हटल्यावरती इकडे प्रतिमा तिच्या जवळ येते आणि सायलीचा फोन आहे का असं तिला विचारलं असता प्रिया चांगलीच चपापते. प्रिया म्हणते, नाही, सायलीचा फोन नाहीये, माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, जी सायली आणि माझी कॉमन मैत्रीण आहे आणि मग तिच्याबद्दल आम्ही बोलतोय. यावरती मग प्रतिमा म्हणायला लागते, सायलीचं गाठोडं. प्रतिमाने तो शब्द अचूक ऐकलेला असतो आणि तिच्या डोक्यात तो शब्द अचूक बसलेला असतो. सायलीचं गाठोडं, सायलीच्या गाठोड्याबद्दल ही काय बोलतीये, ही तिला आता उत्सुकता असते आणि एवढी चपापली काही मी तिला हात लावल्यावरती हे पण तिला जाणवलेलं असतं. मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते, सायलीचे गाठोडा? नाही ग, मी सायलीचे गाठोडा हा शब्द वापरलाच नाही. प्रतिमा म्हणते, पण मी ऐकलं ना तू सायलीचे गाठोडा म्हटलीस. यावरती मग मात्र प्रिया तत्पप्प करत म्हणते, अगं नाही, सायलीचे गाठोडा नाही, सायलीचा घोटाळा. म्हणजे सायली आश्रमात असताना नेहमी काही ना काहीतरी घोटाळे करत बसायची ना, ते घोटाळे. असं म्हटल्यावर ती प्रतिमा थोडीशी उदास होते आणि ही मुलगी काहीतरी लपवाछपवी करते हे प्रतिमाला समजतं आणि ती तिकडून निघून जाते. प्रिया विचार करते, एरवी तर ही बाई म्हणजे मी तिच्याशी बोलायला आले तरी खुणा पण अशा पद्धतीने करते की हिच्या जीवावरती आले, आणि आज सायलीचं नाव ऐकल्यावरती कशी मागे मागे आली विचारायला. काय ही बाई आहे असं म्हणत प्रिया आता इकडे आपला बचाव करण्यासाठी खोटं नाटक काहीही बोलत असते. तोपर्यंत आता इकडे अर्जुन आणि सायली दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून काय तयारी करायची, उद्या कसं हे करायचं, काय करायचं, या सगळ्याचं आपापल्या परीने प्लॅनिंग करत असतात. यावरती सायली सांगत असते, सर मी उद्या 9चा आणि 3चा असे 2 अलार्म लावते, म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये टायमिंग समजेल की कधी आत जायचंय, कधी बाहेर यायचंय आणि गडबड होणार नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. अर्जुनचं मात्र स्टडी चालू असतं की आपण कुठे कशी सुरुवात करायची. अर्जुन विचार करतो, गेल्या 9 वाजता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आश्रमाच्या जिथे मर्डर झाला तिथलं इन्व्हेस्टिगेशन करू, पण ॲक्च्युली 8:30 वाजता आश्रमात जाऊ आणि 8:30 ते 9 बाहेरचा आढावा घेता येईल.
कारण आतमध्ये जायची परवानगी जरी 9ची असली तरी बाहेर मी आधी जाऊ शकतो. 8:30 ते 9 तिकडे गेलं म्हणजे 9 वाजता आत गेलं की तिथलं सगळं क्राईम सीनचं हे करायला 3 तास तरी लागतील का? आणि मग उरले 3 तास. असं म्हणत अर्जुन सगळ्याचं प्लॅनिंग करत असतो. कुठचा वेळ कुठे खर्च करायचा, कुठचा वेळ कुठे खर्च करायचा, त्यानंतर कुठे जायचं, किती वेळ करायचं, कारण या 6 तासामध्ये सगळं काही उरकायचं असतं. तर सायलीचं मात्र वेगळंच चालू असतं की आत्ता इतके वाजलेत, इतके वाजल्यानंतर इतका वेळ आहे तिकडे जायला, मग कसं काय करायचं हे तिचं कॅल्क्युलेशन चालू असतं. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, काय चाललंय काय तुमचं? तुम्ही हाताच्या बोटावरती कसलं कॅल्क्युलेशन करताय? यावरती सायली म्हणते, सर आत्ता वाजलेत 12 आणि आता आपल्याला 11:30 वाजलेत, त्यामुळे उद्या जायचंय 9:30 वाजता. आपल्याकडे फक्त आणि फक्त उद्या 9 वाजता जायचं आहे, त्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त 9 तासच आहेत तिकडे जाण्यासाठी. तेच मी मोजते. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवांतपणे झोपी जा, निवांतपणे झोपी जा, उद्या बघू आपण काय करायचं ते. असं म्हणत अर्जुन सायलीला झोपी जाण्यासाठी सांगतो आणि दुसऱ्या दिवशी निघण्यासाठी सांगतो. इकडे प्रियाने डाव साधलेला असतो. सायली आश्रमात जाऊ नये याकरता प्रतिमाला घेऊन ती घरी येते सुभेदारांच्या आणि आता सायली प्रतिमाला बसवते. त्यावरती कल्पना म्हणते, अगं तन्वी, म्हणजे तुला माहितीये ना आश्रमात राहणाऱ्यांसाठी उद्याची म्हणजे आजचा दिवस किती महत्वाचा आहे. म्हणजे सायलीला आश्रमात जाण्याची परवानगी सापडली ना, तिला तिकडे जायचंय ना, तर तू प्रतिमाला घेऊन आलीस हे चांगलं आहे, पण आता सायलीला तर तिकडे जायचंय. सायलीला आश्रमामध्ये जाण्याचं आहे आणि प्रतिमा इकडे आलेली आहे. बघ बुवा सायली, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला आता प्रतिमासोबत इकडे थांबायचं असेल तर तो चॉईस तुझा आहे. तुला आश्रमात जायचं असेल तरी सुद्धा तो चॉईस तुझा आहे. तू तुझं ठरव काय करायचं ते. असं म्हणत आता इकडे कल्पनाने सायलीला खूप मोठ्या दुविधेमध्ये टाकलेलं असतं. मुळात हा सगळं कारस्थान प्रियाने मुद्दाम केलेलं असतं, जेणेकरून प्रतिमा आली की सायली बसेल घरात आणि तिला बाहेर जाता येणार नाही आणि आश्रमाचे पुरावे शोधता येणार नाही. आणि त्यामुळे हा सगळा डाव रचलेली प्रिया तोंडावरती पडणार असते, ज्या वेळेला स्वतः प्रतिमा सायलीला आश्रमात जाण्यासाठी सांगणार असते.